काही जाता नागपूरला बाय म्हणण्याची वेळ आणि खूप मजा आली है ना. खूप छान वाटलं सायली, तू होती तर 10 दिवस. आता एकदम घर शांत होईल, आता रुटीन सुरू होईल पुण्यात गेल्यावर आणि झालं मग बॅक टू रुटीन. सो आता यावेळेस आमची पहिली ट्रेन जर्नी आणि माझ्या मुलाची तर फर्स्ट एवर ट्रेन जर्नी आहे. ही हॅज नेवर ट्रॅव्हल इन ट्रेन. सो तुम्हाला आणि आम्ही जाणार आहे वंदे भारतनी पुण्याला. सो तुम्हाला मी माझं डिटेल जर्नीचं व्हिडिओ देईल. सो व्हिडिओ स्किप नका करू. काही वंदे भारत ट्रेन आहे आमची फर्स्ट ट्रेन जर्नी. आम्ही जाणार आहे आता. मस्त जर्नी स्टार्ट झाली निवांत बसलो. दिस इज अवर फर्स्ट ट्रेन एक्सपिरियन्स इन इंडिया. माझ्या मुलाला एक फ्रेंड मिळाला आणि खूप छान कंपनी होती. मुलांची ट्रेन जर्नी तर यांनी खूपच छान झाली आणि आमची पण छान झाली, कारण की त्या मुलाची मम्मा जी होती ती एकदम मस्त होती आणि आमच्या खूप गप्पा रंगल्या होत्या. आणि एक सांगते, जितके पण रेल्वे स्टेशन लागले ना, म्हणजे स्टॉप, ओ माय गॉड, द स्टेशन्स वेअर व्हेरी क्लीन. आय एम सरप्राईज टू सी की इंडियन रेल्वे, इंडियाचे स्टेशन इतके क्लीन झाले. वाव. आता मस्त फास्ट आहे ट्रेन, मस्त ओके, जास्त थांबत नाही आणि क्लीन आहे थोडंसं. बघा मस्त. अरे यालाच विचार ना, ज्यूस येईल का दादा. ज्यूस आहे का? ज्यूस कशी आहे रे कॉफी? कॉफी कशी आहे? एकदम. आणि यांनी आम्हाला रिकमेंड केली कॉफी. सो खूप मस्त कॉफी. येस. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आम्हाला दाल कचोरी होती, त्यानंतर चिक्की होती, हे मसाला सेव मुरमुरा होता आणि चहा दिला होता. त्यानंतर हा जो माउंटन तुम्ही बघताय हा मनमाड स्टेशन, म्हणजे मनमाडलाच आहे. सो मनमाड स्टेशन आलं की हा माउंटन दिसणं सुरू होतं आणि हा खूप मस्त आहे, असा थंब शेपचा आहे. आणि त्यानंतर सनसेट टाईम झाला आणि सनसेट एन्जॉय करत आम्ही आमची जर्नी पुढे कंटिन्यू केली. डिनर झाल्यानंतर आम्हाला मिळालं आईस्क्रीम, व्हॅनिलाचं छान होतं. आणि मग अहिल्यानगरपासून जी ट्रेन डिले झाली, इथेच ऑलमोस्ट 1 तास ट्रेन थांबलेली होती, त्यामुळे ट्रेन झाली प्रचंड लेट. हॅलो. सो कॅन यू टेल अस अबाउट युअर फर्स्ट ट्रेन जर्नी इन इंडिया? परत तुला वंदे भारत कशी वाटली? छान. ट्रेन मस्त आहे ना? हो, पण जेवण तिखट आहे. हो, जेवण तिखट आहे. म्हणजे पनीरच तिखट आहे मला फक्त. खूप तिखट होतं पनीर. वरण वगैरे नाही. आणि ओव्हरऑल कसं वाटलं तुला ट्रेननी? मस्त. आणि मला एक फ्रेंड भेटला, मी त्याच्यात खेळला. ते चांगलं आहे. आणि अजून सांग की तुला जर्नी टायरिंग वाटली की मस्त छान वाटली? काय झालं नंतर ट्रेनमध्ये? टायरिंग. का? कारण की खूप मध्ये मध्ये थांबत होती आणि मग ती लेट पोचली पुण्याला. खूप लेट पोहोचली ना, 3 hours लेट. त्यामुळे ना झोपता आलं, पाठ कळली. हा, मान पण दुखत होती. सो नेक्स्ट टाइम जाणार का ट्रेन? नाही, मी फ्लाईटनी जाणार. फ्लाईट मला बेस्ट आहे. ओके, थँक्यू फॉर युअर रिव्ह्यू डिअर. येस, बाय. बाय. सो हाय फ्रेंड, तुम्हाला वंदे भारत ट्रेनचा एक क्विक रिव्ह्यू देते मी. ट्रेन खूप मस्त आहे. मेन इट्स व्हेरी फास्ट, जास्त स्टॉप घेत नाही. येस. आणि आता शेगावला थांबते म्हटल्यावर नागपूर टू शेगाव अँड पुणे टू शेगाव इज अ व्हेरी नाईस जर्नी. सो डेफिनेटली रिकमेंडेड. आणि सिटिंग आहे ट्रेन, सीट्स कम्फर्टेबल आहे, पण सिनियर लोकांना थोडा त्रास होऊ शकतो. पण आमच्या ह्याच्यात बरेच सिनियर लोक होते अँड दे वर एन्जॉईंग द जर्नी असं मला दिसलं. त्यानंतर फूडबद्दल बोलूया तर फूड ठीक होतं. भाजी, सकाळची भाजी जी होती पनीर, दोन्ही वेळा पनीर मिळाले. तर पहिली भाजी सकाळची होती ती एक्स्ट्रीमली स्पायसी होती, म्हणजे मी नाही खाऊ शकली, तर लहान मुलांनी तर कोणीच खाल्ली नाही भाजी. त्यानंतर पोळ्या एकदम घाण, एकदम कडक होतं. सो बेटर आहे तुम्ही जर असं जेवण तुम्हाला नसेल आवडत पनीर वगैरे, तर तुम्ही तुमचं घरून टिफिन कॅरी करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इट्स क्लीन. ओके, ते स्वतः क्लीन करायला येत होते ट्रेन. फक्त प्रॉब्लेम ही आहे की तर आमची ट्रेन 3 तास डिले झाली. असं जर डिले झाली वंदे भारत, तशी ती होत नाही, नेहमी टाईमवर पोचते, तर इट इज ट्रबलसम. इतक्या वेळ बसून राहणं, शेवटी तुमची मान आणि पाठ अकडते. आणि येस, डेफिनेटली कॅरी द नेक पिलो, कारण की नेकला थोडं कम्फर्टेबल राहील. सो येस, वंदे भारत इज अ व्हेरी नाईस ट्रेन. डेफिनेटली सगळ्यांनी याच्यातून एकदा प्रवास केलाच पाहिजे. आणि आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आणि आता माझे नागपूरचे अजून छोटे मोठे शॉर्ट्स येतील. खूप नाही व्हिडिओ काढले मी, 3-4च काढले आहे.
So do enjoy these videos and thank you for watching. Do subscribe to my channel and take care. Bye bye.